जालन्यात घडामोडींना वेग. मनोज जरांगे पाटील थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याची जामिनावर सुटका झाली आहे. जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या प्रकरणात माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, SIT चौकशी करा अशी मागणी त्याने पोलीस अधीक्षकांकडे केली होती. तसेच यावेळी बोलताना काही गंभीर आरोप त्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. मला आंदोलनाबाबत सगळं माहिती आहे, योग्य वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी खुणेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करा, दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे आणि हे सगळं धनंजय मुंडे हेच घडवून आणत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. अमोल खुणे हा जर धुतल्या तांदळाचा होता तर त्याने म्हणायला हवं होतं 5ही लोकांच्या धनंजय मुंडे यांच्यासहित नार्को टेस्ट करा असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. खुणेच्या आईने आणि पत्नीने सांगितलं की तो पीत आहे. हे पोरगं आहे का की स्वतः सुखाने खायचं नाही आणि घरच्याला देखील सुखाने तुकडे खाऊ द्यायचे नाहीत, याला कोणीतरी फूस लावेल म्हणून मी SP ना सांगितलं होतं. त्याने माझ्यावर आरोप केले ते सिद्ध करावे लागते, नाहीतर पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत असा इशारा यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे याला दिला आहे. तसेच दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करण्यासाठी तो आपल्या जातीला डाग लावतो का असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशा. कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करतात. इथं माझ्या प्रकरणातला, घातपाताच्या प्रकरणातला, त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, कट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जेव्हा कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही. आरोपीवर हे सगळं घडून जे आणतोय ना, तो धन्याचे तोच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जे काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तुलाही धुतल्या तांदळाचा होता ना किंवा आरोपी, तो असं म्हणायला पाहिजे होतं, तुम्हाला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता किंवा कसा पुसायचा, तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित असं म्हणायला पाहिजे. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो, काल बोलत होतो, ते पण मीडियाला सांगतो. मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही. मीडियाला चांगला माहिती तुम्हाला सुद्धा. ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली, बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे, याच्या हातातून झालं सुद्धा असेल, घरात सुद्धा लई त्रास देत आहे, पण जरांगे पाटलांनी लई मनावर घेऊन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.